PI समाधान चौरे हा बडतर्फ झाला पाहिजे. खंदाडे साहेबांची चौकशी झाली पाहिजे. DYSP साहेब आणि अमोल तांबे साहेब यांच्या पण चौकशी करून ह्याच्यात जर ते सामील असतील ना तर त्यांनाही निलंबन केलं पाहिजे. माझे हे जाहीर मागणी आहे. आणि मी म्हणजे घाबरत नाही, बिलकुल घाबरत नाही. यांनी मला जेवढ्या काही 2-3 दिवस झाले धमक्या दिल्या त्याचे पण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. अटक सायंकाळी 6च्या नंतर झाली होती का? महिला पोलीस आले होते का आपल्या ताब्यात घेऊन? समाधान चौरे या विकृत नालायक माणसाने त्या लेकरांना या शब्दात बोलले की तू झक मारायला गेली होती का तिथे. तरी पण त्यांनी मला दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत कसलंही पाणी दिलं नाही. CCTV मध्ये आपण पाहू शकता. मला आत्राय दिलं नाही, पांघराय दिलं नाही. समाधान चौरे आता तुम्हाला सांगायला मला हे वाटतंय, एका गाव गुंडांवरती जेवढे गुन्हे असतात ना तेवढे गुन्हे या नालायक समाधान चौरेवरती आहे. परभणी प्रकरणामध्ये एका महिलेच्या पोटात लाथ घातल्यानंतर तिचा गर्भपात झाला. ती महिला गरीब होती म्हणून आवाज उचलली नाही. पण मी का शांत बसू? माझी मागणी एवढीच आहे की त्यांची SIT चौकशी बसली पाहिजे. त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे समाधान चौरेवरती. त्यानंतर त्यांची जे काही क्रिमिनल हिस्ट्री आहे ते पूर्ण काढून त्यांची चौकशी बसवण्यात यावी. हे आमचे नौकर आहेत, आम्ही यांचे नौकर नाही. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. म्हणजे सज्जनांचं रक्षण, सदैव रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे हे ब्रीद वाक्य पोलीस विभागाचं, आपल्या गृह विभागाचं आहे. परंतु खरंच या ब्रीद वाक्याला शोभल असं कार्य या लातूर जिल्ह्यातील MIDC पोलीस स्टेशनचं आहे का, याच्यावर संशय आता येतोय. कारण याचं कारण असं आहे, जे आपल्याकडे पाटीलताई आहेत, तर पाटीलताई ज्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची फिर्याद घेऊन गेल्या होत्या, तर फिर्यादीलाच आरोपी करण्याचा नवीन अजेंडा या MIDC पोलीस स्टेशनचा सुरू झालेला आहे, असा त्यांचा आरोप आहे. त्या ज्या MIDC पोलीस स्टेशनचे PI चौरे आहेत त्यांच्या विरोधात त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी, त्यांच्या कार्यवाहीच्या मागणीसाठी त्या या गांधी चौकामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत, कशासाठी त्यांनी आमरण उपोषण केले, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत पाटीलताई आहेत. पाटीलताई, तुमचं सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, काय प्रमुख मागणी घेऊन आज आपण या गांधी चौकामध्ये उपोषणाला बसलाय? सर्वात प्रथम की 18 तारखेपासून जे झालेल्या घटना व्हायरल आहेत त्या कुठल्याच घटनेवर अद्यापही काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर मला जे त्यांनी 6 नंतर अटक केलं त्याबद्दलचं पण त्यांनी उत्तर अद्याप पाठवलेलं नाहीये. CCTV फुटेजची मागणी केली. आपल्याला अटक सायंकाळी 6च्या नंतर झाली होती का? महिला पोलीस आले होते का आपल्या ताब्यात घेण्यासाठी? महिला पोलीस आले होते पण 6च्या नंतर अटक केलं होतं. त्याचा FIR फाटलेला नव्हता तरी मला अटक केलं गेलं होतं. त्याचे फुटेज पण आपण मागवलेले आहे. ओके. तर काय मागणी, काय फिर्याद होती नेमकी, कशासाठी आपण कोणता न्याय मागण्यासाठी तिथे गेला होता? माझ्याकडे 7 मुली आलेल्या होत्या. 7 मध्ये कोणत्या मुली होत्या त्या? त्या सगळ्या नर्स होत्या. कुठं काम करायच्या, कोणत्या हॉस्पिटलला? डॉक्टर रमेश भराडे यांच्या गायत्री हॉस्पिटलला त्या काम करायच्या. त्यांनी त्यांच्या याच्या आधी पण भरपूर साऱ्या तक्रारी आहेत की ते विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतात, त्यानंतर त्यांना पगारी देत आहेत, पगारी मागितल्यानंतर मारहाण करतात. त्या दिवशी पण त्या 2 मुलींना मारहाण झालेली होती. तशी तक्रार घेऊन मी 3 वाजायला MIDC पोलीस स्टेशनला गेलेली. त्यानंतर रमेश भराडे हे 6 वाजायला आले. त्याच्या आधी मुलींनी बाईट वगैरे दिलेले होते, सोशल मीडियावर टोटल व्हायरल झालेले. आणि मग रमेश भराडे आल्यानंतर सगळ्या पोलीस स्टेशनचं पूर्ण वातावरणच बदलून गेलं. जे खंदाडे साहेब होते ते पण आमच्यावरच उलट बोलू लागले. आमचा कसलाही अर्ज न घेता हे चालू होतं सगळं. त्यानंतर आमच्या सोबतच्या 2 जणांना ऑलरेडी 6 वाजेला मध्ये घेतलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं, म्हणजे अर्ज न घेता डायरेक्टली. त्यानंतर PI समाधान चौरे अचानक येतात आणि रमेश भराडेंना बोलवा. त्यांच्या आधी मी कॅबिन मध्ये गेले तर तुम्ही बाहेर थांबा बोलले. ठीक आहे, त्यांचं झाल्यावर जावं. रमेश भराडेंना कॅबिन मध्ये बोलावलं गेलं, त्यांना चहा पाजवण्यात आला आणि त्यानंतर मुलींना मध्ये बोलावलं. मुलींना मध्ये बोलवल्यानंतर मुली म्हणू लागल्या की मला ताईला सोबत घेऊन जायचंय. ते म्हणू लागले नाही काय गरज नाही चला. मध्ये गेल्यानंतर डायरेक्टली समाधान चौरे या विकृत नालायक माणसाने त्या लेकरांना या शब्दात बोलले की तू झक मारायला गेली होती का तिथं. म्हणजे लेकरांनी काम करायला जाणं चुकीचं होतं का? एका महिलेशी स्पष्ट ह्या शब्दामध्ये त्यांनी स्पष्ट ह्या शब्दामध्ये होते की तू झक मारायला गेली होती का तिथे. त्यानंतर ते लेकर बाहेर आले. आता हे बघा, विद्यार्थी आहेत ते, त्या मुलीला वडील नव्हते. मला अपेक्षाच नाही की तिने माझ्याबद्दल काही बोलावं, काही नाही. कारण जर आपल्यासोबत एवढा अन्याय झाला तर ते लेकरू काय झेपणार होतं ना. त्याच्यानंतर तिच्याकडून स्टेटमेंट घेऊन त्यांना सोडण्यात आलं त्या लेकरांना.
आणि त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर सानप साहेब म्हणत होते, ताई तुमच्याकडे जे काही फुटेज आहेत, काही व्हिडिओ आहेत मला दाखवा. मग सानप साहेबाकडे असंच गेलेली मी, की त्यांनी डायरेक्टली म्हणले की आरोपीकडून फुटेज घेतात का, म्हणजे आम्हाला ऑलरेडी आरोपी त्यांनी घोषित केलं. म्हणजे सर आरोपी का म्हणताय, तरी मी एकदा दोनदा सोडून दिलं. त्यानंतर जे दोघांना मध्ये बसवलं होतं त्यांना म्हणत होते मी, तुम्ही काळजी करू नका, आपण साहेबाला बोलू आणि काय ते विषय क्लिअर करून घेऊ. एवढंच बोलले की डायरेक्ट ते आले की अरे रवीची भाषा चालू केली त्यांनी, म्हणजे की इथपर्यंत की काठी न मारतो. हो, तुमचं ते ऑडिओ क्लिप आम्ही ऐकली. हा, म्हणजे शिव्या देणं आणि डायरेक्ट म्हणजे कशा पद्धतीनं, म्हणजे माझं 12 महिने 24 तास यांना एवढं कोऑपरेशन आहे प्रशासनाला, आणि एवढं कोऑपरेशन असताना जर माझ्यासारख्या सोबत असं वर्तव त्यांनी जर करत असतील तर सर्वसामान्यांसोबत कसं वागत असतील. त्यानंतर हे घटना झाल्या इमिडिएटली एक 15 मिनिटाला मला अटक करण्यात आली, म्हणजे 11 वाजता. का अटक केली, काय गुन्हा, कोणती कलम लावण्यात आली आपल्यावर? डायरेक्टली ते रमेश भराटेंच्या संगनमत करून 100% म्हणजे 100% म्हणायला हरकत नाही, कारण एक बाजू ऐकून घेऊन केलेल्या स्टेटमेंटला एवढं व्हॅल्यू दिलं जात नसतं. तरी पण दोन्ही बाजू त्यांनी बघितलेल्या नाहीत. डायरेक्टली आमच्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल केला. आणि त्यांना एवढं म्हणजे मॅनर्स असले पाहिजेत. स्वतः एक MPSC पास करून आलेले अधिकारी म्हणतात ते, आणि जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती असे गुन्हे दाखल करणे त्यांना कितपत योग्य वाटलं. त्यांनी कमीत कमी विद्यार्थ्यांना NC करून अर्ज करून समज देऊ शकले असते ना. त्यांचं सगळं म्हणजे उद्ध्वस्त, करिअरच उद्ध्वस्त केलं ना 6 विद्यार्थ्यांचं. आज त्यांची कॅपॅसिटी आहे का सर? त्यानंतर अटक केल्यानंतर ते एवढ्यावर थांबलेच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला मध्ये टाकण्यात आलं मेडिकलमध्ये, मी स्पष्ट सांगितलं होतं की बाबा माझा मासिक पाळीचा पहिला दिवस आहे. त्यानंतर त्यांना सांगितलं होतं की मला फिट्सच्या टॅबलेट आहे. तरी पण त्यांनी मला दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत कसलंही पाणी दिलं नाही. CCTV मध्ये आपण पाहू शकता. मला आत्राय दिलं नाही, पांघराय दिलं नाही. म्हणजे कंटिन्यू आपण एवढं म्हणजे स्वाभिमानी राहतो, समाजात वावरताना म्हणजे व्यवस्थित राहत असतो. आज त्या मुलीसाठी अंगावरची ओढणी काढून घेणे हे म्हणजे माझ्यासाठी काय असेल, ठीक आहे त्यांचा नियम असेल की त्यांनी ओढणी ठेवत नाही, पण माझ्यासाठी ते म्हणजे माझ्या तरी प्रतिष्ठेला म्हणजे मला योग्य नाही. त्यानंतर ते प्रेस नोट काढून लगेचच खंडणीसारख्या गुन्ह्यामध्ये आमचे नाव हे करून टाकतात. आणि त्यांनी मला मध्ये मी म्हणल्यासारखं की त्यांनी मला जे कपडे चेंज करू दिले नाहीत. मासिक पाळी चालू असताना मला कपडे चेंज करू दिले नाहीत. बाथरूमला जाण्यासाठी एक महिला घेऊन जात होती, तर तिलाही घेऊन जाऊ दिलं नाही. कपडे चेंज केल्यानंतर मला फक्त लेगिन्स चेंज करायला परमिशन दिली. 4 दिवस तुम्ही पाहताय, मला 4 दिवस एकच ड्रेस होता अंगावरती. म्हणजे या लेवलची एवढी अमानुषता कोण कशासाठी? आरोपी तर आम्हाला म्हणू शकत नाहीत हे, कारण आमच्याकडे सगळे टोटल पुरावे आहेत. मग एका महिलेसोबत असं वागण्याचं काय कारण? अरे तुम्हाला एवढे अधिकार दिलेत का? त्या ठिकाणी आता आपण पाहतोय की 900 CR झालेत. 900 CR मध्ये सगळ्यात जास्त 376, 498 सारखे म्हणून तिथं दाखल झालेले आहेत. जर एवढ्या महिला तिथं पीडित म्हणून जातात तर खरंच त्यांना न्याय मिळतो का? त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळतो का? पोक्सो सारख्या गुन्ह्यामध्ये किती विद्यार्थी आहेत याचा तपास आजपर्यंत झालाय का? म्हणजे याच्यावरती त्यांच्या आतापर्यंत मला वाटते की व्यापारी असेल, महिला आहेत, विद्यार्थी आहेत. तुम्हाला असं म्हणायचे जिथं गुन्हे दाखल करायचे होते तिथं गुन्हे दाखल केले जात नाहीत. ज्या गुन्ह्याची चौकशी करायला पाहिजे त्या गुन्ह्याची चौकशी होत नाही. परंतु उठसूट फक्त फिर्यादी म्हणून जर गेलो तर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातंय. नाही दादा, असं नाही. तिथं गेल्यानंतर फिर्यादी आरोपी बघितला जात नाही. जो पैसे देतो ना त्याची तक्रार घेतली जाते. मग सर्वसामान्यांनी जायचं कशाला? हे आमचे नोकर आहेत, आम्ही यांचे नोकर नाहीयेत. आमच्या टॅक्स मधून यांना पगारी होतात, तर यांना अधिकार नाहीये आमच्यावर अन्याय करण्याचा. आम्ही आलोय ना तर आम्हाला समाधानकारक पाठवणे या पोलीस प्रशासनाचं काम आहे. आणि म्हणजे आता समाधान चौरे, आता तुम्हाला सांगायला मला हे वाटतंय, एका गाव गुंडांवरती जेवढे गुन्हे असतात ना तेवढे गुन्हे या नालायक समाधान चौरेवरती आहे. हा, मग मला सांगा, आमच्यातल्या गरीब लोकांवर एकही गुन्हा नाही, आमच्यासारख्याची क्रिमिनल हिस्ट्री बघितली, मग या समाधान चौरेची हिस्ट्री का चेक केली नाही? असा हा, परभणी प्रकरणामध्ये एका महिलेच्या पोटात लाथ घातल्यानंतर तिचा गर्भपात झाला.
ती महिला गरीब होती म्हणून आवाज उचलली नाही. पण मी का शांत बसू? मी शांत बसणार नाही. आज त्यांच्या सगळ्या गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे आणि असा नालायक अधिकारी, करप्टेड अधिकारी, या अधिकाऱ्याला कुठं कुठं किती किती हप्ते आहेत हे सुद्धा मी 2 दिवसामध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं या करप्टेड अधिकाऱ्याला, क्रूर आणि मानसिक रोगी अधिकाऱ्याला बडतर्फ केल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही. आणि याच्यामध्ये मी तांबे साहेबांना देखील विनंती केली, सर सगळे विद्यार्थी आहेत, तुम्ही चुकीचं पाऊल घेऊ नका, जे काही गुन्हे होत आहेत ते थांबवा. तरी देखील तांबे साहेबांनी ह्याच्यावर काही केले नाही. उलट मी जे अर्ज दिला ना, मला सांगा, जर चौरे साहेबांवर मी अर्ज दिला आणि तुम्ही चौरे साहेबांकडे तपास पाठवताय, म्हणजे हे कुठलं आहे? म्हणजे तुमच्या मनाने तपास करणार आणि तुमच्या मनाने निकाल. महिला आयोगाकडे वगैरे तक्रार केली? हो, महिला आयोगाकडे दिली आहे, IG साहेबांकडे दिली आहे, सगळ्यांना एक एक प्रत दिलेल्या आहेत मी. बरं, आता आपल्या मागण्याकडे जर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं, तुमचं म्हणणं आहे की समाधान चौरे यांना निलंबित नव्हे तर बडतर्फ केलं पाहिजे आणि API खंदारे यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे, यांची सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जर आपल्या मागण्या नाही मान्य झाल्या किंवा आपल्या मागण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं तर इथून पुढचा अजेंडा काय असणार आहे आपला? जोपर्यंत माझ्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या मतावर ठाम आहे. या महिलांसाठी, या विद्यार्थ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी जेवढ्यांवर अन्याय झालाय त्याच्यासाठी मी लढायला तयार आहे. मी शेवटपर्यंत लढा देणार आहे. माझी मागणी एवढीच आहे की त्यांची SIT चौकशी बसली पाहिजे, त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे समाधान चौरेवरती. त्यानंतर त्यांची जे काही क्रिमिनल हिस्ट्री आहे ते पूर्ण काढून त्यांची चौकशी बसवण्यात यावी. बरं, आपला उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाचे प्रतिनिधी कुणी इकडे फिरकलीत का, आलेत का? एकही प्रतिनिधी आलेला नाही. आणि काय येतील? ज्या प्रशासन, ज्या DYSPनी मला त्या रात्री मी म्हणत होते, सर एकदा व्हिडिओ बघा, तर म्हणे ट्रायल मध्ये बघू. त्यानंतर जे म्हणतात की तुम्ही आत्मदहन करा, ते अधिकारी माझ्याकडे येणार आहेत तपासाला. काय येणार आहे? त्यांना भावनाच नाही आहेत सर. जर हे म्हणजे काय समजणार आहेत? एका गरीब घरातल्या विद्यार्थ्याच्या भावना काय समजणार आहेत? आमच्यासारख्याच्या काय भावना समजणार आहेत? नक्कीच. तर आता पाटीलताईंनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या म्हणतायत की मी 2 दिवस झालं उपोषणाला बसले, इकडं साधा प्रतिनिधी कोणी फिरकला नाही, नव्हे तर DYSPंना मी त्या व्हिडिओ क्लिपही दिल्या होत्या, त्या व्हिडिओ क्लिपही त्यांनी पाहिल्या नाहीत. मी अमोल तांबे सरांना, जे जिल्ह्याचे SP आहेत, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस आहेत, त्यांनाही मी निवेदन दिले, तेही माझ्याकडे व्यवस्थित पाहत नाहीत. माझं म्हणणं एवढंच आहे की समाधान चौरे आणि API खंदारे यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे, अशी त्यांची एकमुखानं मागणी आहे. काय म्हणतायत अजून त्यांच्याशी आपण चर्चा, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? PI समाधान चौरे हा बडतर्फ झाला पाहिजे. खंदाडे साहेबांची चौकशी झाली पाहिजे. DYSP साहेब आणि अमोल तांबे साहेब यांच्या पण चौकशी करून ह्याच्यात जर ते सामील असतील ना तर त्यांनाही निलंबन केलं पाहिजे. माझी हे जाहीर मागणी आहे. आणि मी म्हणजे घाबरत नाही, बिलकुल घाबरत नाही. यांनी मला जेवढ्या काही 2-3 दिवस झाले धमक्या दिल्या त्याचे पण रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत. ते काही मला बघून घेतो, करतो, काय मला बघायचं ते बघून घ्यावं त्यांनी. आमच्या अकाउंटला एकही रुपयाने, आम्ही उघडे माणसं आहेत. यांच्या अकाउंटची हिस्ट्री काढली तर बरीच मोठी. काय धमक्या येतात त्यांच्याकडनं? ते डायरेक्ट म्हणतात म्हणे प्रशासन पाठीमागं लागेल, हे लागेल, अशा धमक्या मला दिल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत, मी लवकर ते पण व्हायरल करेन. तर हे जर होऊ द्यायचं नसेल तर कमीत कमी समाधान चौरे हा तरी आमच्या लातूर सिटी मधून गेला पाहिजे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, त्याचबरोबर पोलीस उपअधीक्षक, त्याचबरोबर MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर समाधान चौरे यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. समाधान चौरेंना खरं तर निलंबित केलं पाहिजे आणि हे काम अमोल तांबे किंवा DYSP यांचं आहे, ते त्यांनी करावं अशी एकमुखानं त्यांची मागणी आहे. परंतु हा पोलीस प्रशासनाचा चौकशीचा भाग आहे. चौकशी अंती काय होईल ते आपण येणाऱ्या काळात बघणार आहोत.